ठीक आहे. नंबर सिरीज, ठीक आहे. याला आपण संख्यामाला पण म्हणतो, संख्यामाला. आणि एक लेटर सिरीज असतं, नंबर सिरीज, एक असतं लेटर सिरीज. तर बघा, आपण पहिले कोडिंग डिकोडिंग रेकॉर्डिंग म्हणून झालं. ठीक. तर बघा, नंबर सिरीज आणि लेटर सिरीज आपल्याला बघायचं आहे. आपण मागचे जे काही लेक्चर झालेले आहेत, तर सिरियल वाईज लेक्चर बघा. आजचा टॉपिक हा कोणी नवीन जरी जॉईन झाले असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण फ्रेश टॉपिक आहे. आणि या टॉपिक वरती मागच्या वेळेस तुमच्या ट्रान्सफर एक्झाम मध्ये 5 क्वेश्चन विचारले होते. किती? 5 क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला 40 प्रश्न असतात, त्यापैकी 5 प्रश्न तुम्हाला या टॉपिक वर विचारलेले होते. आयबीपीएस पॅटर्न मध्ये नंबर सिरीज हा टॉपिक फिक्स 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. तर त्यामुळं आता कोडिंग डिकोडिंग 5 मार्काला, हा टॉपिक 5 मार्काला. ठीक आहे. तर मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे, तुम्हाला 5 मार्क कसे फिक्स होऊ शकतात. तर बघा, नंबर सिरीज लेटर सिरीज एकदम सोपं असतं. तर याच्यामध्ये नेमकं सोडवायचं कसं किंवा काय काय लॉजिक याच्यामध्ये लागू शकतात, तर ते आपण एक सोप्या उदाहरणाद्वारे आपण या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे. समजा आता मी एक सिरीज लिहितोय. आता बघा, समजा एक सिरीज दिली, तर सिरीज म्हणजे काय? तर एक क्रममाला, म्हणजे वेब सिरीज असते किंवा टीव्ही सिरियल असते, तर तसं एक सिरीज असते. आणि लक्षात ठेवा, सिरीज मध्ये जे ऑपरेशन आहे तर ते अल्टरनेट सारखेच व्हायला पाहिजे. जसं की आपण कोडिंग डिकोडिंग मध्ये बघितलं की समजा एक संख्या +3 वाढली तर दुसरी पण 3 वाढत होती, किंवा 4 कमी झाली तर कमी होत होती. म्हणजे जे ऑपरेशन या 3-4 ठिकाणी होतील, आता जे नंबर आहे तर तुम्हाला हे 5-6 नंबर देतात आणि पुढची संख्या विचारतात आणि खाली तुम्हाला असे ऑप्शन ते देतात. ठीक आहे. तुम्हाला ऑप्शन असे खाली राहतील. असे ऑप्शन खाली राहतील. मला सोडवायचं कसं, काय काय लॉजिक लागू शकतात, तर एक एक्झाम्पल सांगून तशा प्रकारचे उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर बघा, समजा 2, 5, 8, 11 आणि 14 अशी सिरीज तुम्हाला दिली, तर काय करायचं? तर तुम्ही आता मेनली जे लॉजिक असतं तर फरक डिफरन्स घेणे हा पहिलं लॉजिक झालं. हे लॉजिक जास्तीत जास्त याच्यामध्ये वापरलं जातं, फरक घेणे. म्हणजे 2 नंबर, आता ही संख्या बघा 2 आणि 3 म्हणजे कितीने वाढते? तर बघा 5 2 येऊन गेले 3, म्हणजे ही संख्या 3 ने वाढली. ही पण कितीने वाढली? 3 ने वाढली. ही पण कितीने वाढली? 3 ने वाढली. ही पण 3 ने या ठिकाणी वाढलेली. तर बघा, म्हणजे ही सिरीज अशी सिरीज आहे की याच्यामध्ये प्रत्येक संख्या 3-3 ने वाढते. तर तुम्ही लॉजिक काय काय लावू शकता. तर बघा, काय करायचं, ज्या काही टर्म आहे कन्सेक्युटिव्ह टर्म म्हणजे ज्या अनुक्रमिक टर्म्स आहे त्यामध्ये फरक तुम्हाला घ्यायचा आहे. आता जर फरक जर घेतला तर 5 2 3, आता प्लस मायनस सोडून द्यायचं, कारण 3-3-3-3 वाढत आहे. म्हणजे जर या सिरीजमध्ये 3-3 जर वाढत असेल तर मग पुढे पण काय होईल? 14 अधिक 3 होणार आहे. म्हणजे जी क्रिया या मागच्या संख्यांवर घडली तर तीच क्रियाची शेवटची रिकामी जागा आहे तर तीच आपल्याला करायची असते. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी काय 3-3 वाढत आहे. तर मग 14 अधिक 3, तर इथे पण 3 वाढतील, तर 14 आणि 3 झाले 17. 14 आणि 3 काय झाले? 17 या ठिकाणी झालेले आहे. तर हे झाले पहिलं, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं? प्लस प्लसचा फरक आला. म्हणजे सारखा प्लस प्लसचा फरक आला होता, तर ही झाली एक नंबर सिरीज. आता असं दुसरं उदाहरण घेऊ आपण.
तर मग आता समजा आता हे आलं परीक्षेमध्ये, तर परीक्षेमध्ये काय होतं, आपण काही लॉजिक लावून बघतो. तर इथं काय बघतो, ऑब्झर्वेशनचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला सांगतो ऑप्शन खूप महत्वाचे आहे. नंबर सिरीज मध्ये ऑप्शन तुमचे वेगवेगळे पण येऊ शकतात. काही काही नंबर सिरीज अशा असतात तिथे दोन दोन लॉजिक लागतात. काही काही नंबर सिरीज अशा आहे तिथं दोन दोन लॉजिक लागतात. तर विचार करा, या नंबर सिरीज वरती विचार करा. तर विचार जर केला आपण, तर बघा आता काय करणार. तर बघा इथे 11 आहे, तर याचा फरक घ्या. 16 11 गेले 5, म्हणजे इथं प्लस 5 वाढत आहे. नंतर इथं पण 6 5 21 प्लस 5. आता एक लक्षात ठेवा, जर नंबर सिरीज जर वाढत वाढत चाललेली आहे, बघा इथं काय झालं, 11 16 21 26 आणि 31, म्हणजे नंबर सिरीज जर वाढत असेल, इथं पण काय 5चा फरक आहे, इथं पण काय 5चा फरक आहे. प्रत्येक ठिकाणी 5 फरक असला पाहिजे. समजा एका ठिकाणी 4चा फरक आला तर ते लॉजिक तुमचं फेल आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सारखंच लॉजिक त्या ठिकाणी लागलं पाहिजे, तरच तुम्ही नंबर सिरीजचं उत्तर काढू शकता. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर तुमचा पण आन्सर येते बिलकुल. तर 31 5 झाले 36, तर 31 5 करा, हे झाले 36. आता हे लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणता सोपं आहे, हो सोपं आहे, तुम्हाला आधी सांगत नाही, रिजनिंग सोपं आहे. फक्त काही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, नंबर सिरीज जर वाढत असेल तर काय काय होऊ शकतं बघा. एकदा प्लस होऊ शकतो किंवा गुणाकार, एकदा प्लस होऊ शकतं किंवा गुणाकार त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे जर संख्या या दमादमान वाढत असेल, आता बघा इथं 11 आहे 16 आहे, म्हणजे काय झालं, असं जास्त नाही वाढले, थोडीशी वाढले नाही, तर इथं बेरीज तुम्हाला तेवढं कळून झालं. तर जेव्हा संख्या वाढतात तेव्हा प्लस किंवा गुणाकार अशा दोन क्रिया त्या ठिकाणी येऊ शकतात. जर नंबर सिरीज जर घटत असेल किंवा कमी होत असेल, नंबर सिरीज जर कमी होत असेल तर बघा काय होऊ शकतं, तर मायनस किंवा भागाकार अशा दोन गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात. जर नंबर सिरीज वाढत असेल तर प्लस किंवा गुणाकार होईल, आणि नंबर सिरीज जर कमी होत असेल तर मायनस किंवा भागाकार या दोन क्रिया होऊ शकतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि असे लॉजिक वापरताना जास्त 90% जे लॉजिक आहे ते प्लस मायनसचे तुम्हाला राहतात. काही लॉजिक थोडे वेगळे पण असतात, ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा याचं स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. आणि जास्तीत जास्त लाईव्ह यायचं ना, कारण लाईव्ह मध्ये तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. बघा प्रत्येकाचे ऑप्शन लिहितो तुम्हाला रिजनिंग मध्ये, मॅथ मध्ये ऑप्शन लिहिले नव्हते, पण रिजनिंग मध्ये ऑप्शन खूप महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. आणि नंबर सिरीज काही काही वेळेस वेगवेगळे लॉजिक लागू शकतात, तर त्यामुळं तुम्ही ऑप्शनला थोडंसं लक्ष द्यायचंय. ठीक आहे, तर बघा आता इथं काय लॉजिक आहे, आता ऑब्झर्वेशन करायचं. ठीक आहे, तर ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं, सगळ्यांनी लक्ष द्या, आन्सर नाही दिलं तरी चालेल.
बघा इथं काय कमी कमी होत चाललेलं आहे. काय होत चाललंय, कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे बघा इथं 72 होतं, 68 झालं, 64 झालं, 60, 56. म्हणजे एक जर तुम्ही विचार केला तर काय होतंय, उतारचा क्रम येतोय. म्हणजे जे नंबर सिरीज आहे आणि कमी 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 होत चाललेली आहे. काय होत चाललेली आहे, कमी कमी होत चाललेली आहे, खाली येते. जर नंबर सिरीज जर कमी होत असाल तर त्या ठिकाणी दोन क्रिया होऊ शकतात. एक म्हणजे वजाबाकी होऊ शकते किंवा भागाकार त्या ठिकाणी होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. मला मायनस किंवा भागाकार आहे तर करा. आता इथं जर बघितलं 72, 68, 64, 60, 56, हे असं आहे. अरे कमी कमी झाली तर काय झालं बघा. आता इथं वर 4 कमी झाले, ठीक आहे. हे 4 कमी झाले, इथं 4 कमी झाले, 4 कमी झाले. म्हणजे बघा कमी काही झाले. कोणा समजत नसतं तर 72 म्हणून 68 गेले उरले 4, 68 म्हणून 64 गेले उरले 4, 64 म्हणून 60 गेले उरले 4, 60 म्हणून 56 गेले उरले 4. तर अशा प्रकारे ते या ठिकाणी केलेले आहे. माझा इथं जर सगळ्या ठिकाणी जर 4 जर म्हणजे कमी होत आहे तर इथं पण काय होईल, तर 4 कमी होईल. म्हणजे 56 म्हणून 4 जर गेले तर किती उरत आहे, 52 उरत आहे. किती उरत आहे, 52 उरत आहे, ठीक आहे. आणि बघा, आणि जर समजा इथं उत्तर आलं 52, व्हेरी गुड, ठीक आहे. तुमचे पण आन्सर आलेले आहे 52. आता समजा तुम्ही एक्झाम मध्ये गेले आणि तुम्हाला नंबर सिरीज बघितले तर इलिमिनेशन टेक्निक वापरायची. जेवढे ऑप्शन तुम्हाला जेवढे कमी करता येईल तेवढा प्रयत्न करायचा. तुमच्या उत्तर फास्ट मध्ये येऊ शकतात. आता इथं बघा, इथं काय झालं, बघा 880 ही संख्या. आता बघा 56 आले म्हणजे पुढची संख्या 56 पेक्षा कमीच असली पाहिजे. कारण सिरीज काय होती, कमी कमी होती. इथे एकदम वाढणार नाही, ती कमीच होणार आहे. त्यामुळे जे काही ऑप्शन येणार आहे तर ते 56 पेक्षा कमीच असले पाहिजे. म्हणजे स्मार्ट स्टुडंट असेल तर ते काय करा, हा जो ऑप्शन आहे हा कट करून टाका. पहिले पाहिल्याबरोबर हा पण ऑप्शन कट करून टाका. फक्त दोनच ऑप्शन उरले, एक म्हणजे 48, दुसरा म्हणजे 52. तर तुम्ही त्यात थोडस लॉजिक लावू शकता असं करून. तर आता तुम्ही इलिमिनेशन करत चला. समजा आता तुम्हाला नाही आलं एका प्रश्न सोडवता, तुम्ही इलिमिनेशन सुद्धा करू शकता. पण हे सोपंच आहे, हे येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. नंबर सिरीज मध्ये समजा जे काही तुम्ही लॉजिक लावताय तर ते कमीत कमी 2-3 ठिकाणी झालं पाहिजे. आता समजा इथं 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 2 ठिकाणी जर ते लॉजिक लागलं पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला कंटिन्यू करू शकता. बरोबर, हा प्रश्न आहे. तर बघा ऑब्झर्वेशन करायचं, लगेच उत्तर बघा. 96 आहे तर काय झालं, 3 कमी झाले. 93 आहे तर 3 कमी झाले. 90 म्हणून 3 कमी झाले. 87 म्हणून 3 कमी झाले. म्हणजे काय काय होत चाललंय, कमी कमी होत चाललेले. काय होत चाललं, कमी कमी होत चाललं. मग इथं मग काय, 84 म्हणून 3 गेले उरले 81. इथं काय उत्तर आहे, ठीक आहे. इथं मग काय उत्तर आहे, 81 उत्तर येऊन जाईल. तुमचे पण आन्सर येत आहे, ठीक आहे. म्हणजे आता नंबर सिरीज मध्ये काय बेसिकली, तर प्लस मायनसचा जास्त त्या ठिकाणी हे असणार आहे. प्लस मायनसचा जास्त संबंध असणार आहे, तर ते लक्षात ठेवा. आता कधी कधी प्लस मायनस हे मिक्स पण होऊ शकतं. प्लस मायनस एक लॉजिक झालं, प्लस मायनस मिक्स पण होऊ शकतं, ठीक आहे. वजा भागाकार मिक्स पण होऊ शकतं, असं पण होऊ शकतं. तर ते हळूहळू राहतं. तर मेनले जे विचारतात ते अशा टाईपचे प्रश्न विचारतात. आणि दुसऱ्या टाईपचे पण बघा कसे विचारले तुम्हाला सांगतोय. कारण आपण भरपूर प्रश्न या ठिकाणी घेणार आहे. कारण म्हणजे 5 प्रश्न विचारले जातात तुम्हाला
त्यामुळे तुम्ही जे 5 प्रश्न जे काही मार्क असेल, जनको मध्ये पण 5 प्रश्न विचारले जातील 5 मार्काला, ट्रान्सफॉर्म मध्ये 5 प्रश्न 2.5 मार्क जरी झाले तरी तुमचा पेपर खूप सॉल्व्ह होतोय. तर बघा, आता इथं बघा सिंपल आहे. आता इथं बघा 36 आहे, इथं 40 आहे, म्हणजे काय झालं प्लस 4 वाढले. ठीक आहे, इथं काय होईल, आता इथं बघायचं नेमकं काय होतं. तर इथं वाढ झाली पण इथं काय झालं कमी झाली, म्हणजे काय झाली प्लस मायनसची सिरीज आहे. कशी आहे, प्लस मायनसची सिरीज आहे. म्हणजे बघा इथं काय होतंय, पहिले जे 2 उदाहरण आपण बघितलं त्यात कसं होत होतं, जी नंबर सिरीज आहे तर ती वाढत चालली होती किंवा कमी कमी होत चालली होती. पण इथं काय होतंय, वाढती पण आहे कमी पण होते, वाढती पण आहे कमी पण होते, वाढती कमी होते, म्हणजे वाढ घट दोन्ही क्रिया या ठिकाणी चालू आहे. तर त्यामुळे आता इथं तुम्हाला सांगितलं पहिलं लॉजिक तर त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर 36 म्हणजे 40 म्हणून 36 उरले 4, म्हणजे इथं 4 न वाढ झाली. आता हे दुसरं जे ते 40 म्हणून 3 काय झालं कमी झालं. ठीक आहे, काळजीपूर्वक बघा 40 म्हणून 3 कमी झाले. आता 37 आणि 41 काय संबंध आहे, तर याच्यामध्ये 4 वाढले. तर बघा 4 वाढले. ठीक आहे, नंतर बघा इथं काय झालं, इथं झालं -3 झाले. आता बघा काय दिसतंय तुम्हाला, +4 -3 +4 -3 लागलं तुमचं लॉजिक. आता बघा अल्टरनेट क्रिया होत आहे, हे पाहणं खूप महत्वाचं आहे. अल्टरनेट क्रिया या ठिकाणी होत आहेत. त्याच्यात एक ऑप्शन तुम्हाला 35 पण देऊ शकतात, चुकलं 35 पण देऊ शकतात इथं. ठीक आहे, तर काय सुरुवातीला काय झाली प्लस पासून झाली, +4 -3 +4 -3, त्यामुळे शेवटला काय होणार तर +4 इथं झाले पाहिजे. ठीक आहे, इथं काय झालं पाहिजे +4 झाले पाहिजे. तर मग 38 आणि 4 किती झाले 42. तर बघा असा सुद्धा तुमचा आन्सर या ठिकाणी येऊ शकतं. हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. आता बघा या नंबर सिरीजला तुम्ही दुसऱ्या अल्टरनेट नंबर प्रकारे सुद्धा लॉजिक लावू शकता, पण मी तुम्हाला असं डिफरन्सेस करा असं सजेस्ट करेन, पण तुम्ही त्याला वेगळ्या प्रकारे करू शकता. बघा कसं, आता बघा समजा हे 36 आहे तर एक सोडून द्यायचा, अल्टरनेट बघायचं. बघा 36 37 एक सोडून द्या 38. ठीक आहे, आता हे 40 आहे तर 40 सोडून एक सोडून द्या 41, एक सोडून द्या 42. तर असं पण येतं, म्हणजे बघा 36 एक सोडून द्या एक वाढला 37, इथे एक सोडून द्या 38, आणि हे 2 नंबरचे 40 इथे झाले 41, एक सोडून द्या झालं 42. तर तसंही करू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट एवढंच करेल की तुम्ही डिफरन्स घ्या, डिफरन्स कोणत्याही गणित चुकत नाही नंबर सिरीजचं.
बघा ऑप्शन मध्ये तुम्ही काढायचा प्रयत्न करा, पण तुम्ही ऑप्शन देऊन टाकतो. हे 4 ऑप्शन आहे. तो 1580. ठीक आहे. सचिन गुगे 87, भाग्यश्री 87, सपना 80. बघा आता इथं गोंधळ थोडासा उडालेला आहे तुमचा. ठीक आहे, 2 आन्सर येतात इकडं. तर आपण बघू तो गोंधळ काय उडालेला आहे. दोन आन्सर येतात म्हणजे काय काय गोंधळ आहे. तर बघा आता लॉजिक लावा. इथं काय नाही, चूक बरोबर काही नाही, आपल्या शिकणं खूप महत्वाचं आहे. तर बघा 96 आहे 91. पहिले काय करायचं, प्रश्न तुम्ही लिहिला त्याला सॉल्व्ह लागायचं नाही, पहिले ऑब्झर्वेशन करायचं, पहिले बघायचं काळजीपूर्वक. ठीक आहे, माइंड स्थिर ठेवायचं आणि थोडंसं क्वेश्चनचं ऑब्झर्वेशन करायचं. ठीक आहे, आता क्वेश्चनचं ऑब्झर्वेशन केलं काय होतंय, मायनस इथं प्लस, बघा वाटतंय, परत मायनस, परत प्लस, मायनस, नंतर प्लस, म्हणजे 85च्या पुढची संख्या या ठिकाणी येणार आहे. लक्षात घ्या. तर तुम्ही ना मागची संख्या कट करू शकता, 83 पण कट करू शकता, 85 पण कट करू शकता, डायरेक्ट उत्तर 87 होतं तुमचं, तिथं काढू शकता. बघा म्हणजे मी तुम्हाला इथं अंदाजे अरे 3 ऑप्शन कट झाले, पण असं प्रत्येक वेळेस होणार नाही. आपल्या मेथडनं जा. आता बघू आपण आपल्या मेथडनं डिफरन्स घ्यायचा. तर बघा इथं काय झालं, 96 तून 5 गेले 91 म्हणजे फरक -5. इथं काय अधिक 2 वाढत आहे. हे काय झालं -5 चले, परत काय झालं 2 वाढले. ठीक आहे, नंतर -5 झाले आणि अधिक 2 या ठिकाणी घेतलेले आहे. ठीक आहे, तर 85 अधिक 2 किती झाले बघा 87. तास तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे, आज तुम्हाला करता आलं पाहिजे, सोडवता आलं पाहिजे उदाहरण. ठीक आहे, आता बघा हा प्रश्न आहे तुम्हाला 2, 5, 25, 28, 140. ठीक आहे, तर याच्या आधी आपण दुसरा प्रश्न सोडवू, नंतर या प्रश्नाकडे आपण येऊ.
हा प्रश्न आधी सोडवायचा आहे आपल्याला, वरचा आपण नंतर सॉल्व्ह करू. ठीक आहे. परमेश्वर 143. ठीक आहे, वर सॉल्व्ह केला वाटतं. 162. तर बघा, एकदम इझी क्वेश्चन असतात, लोड घ्यायचा नाही जास्त. हे जे प्रश्न असतात तुम्हाला लगेच लॉजिक कळून जातं. आणि मी तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेतले पण प्रश्न सोडून दाखवू थोड्या वेळानं. इथे प्रश्नपत्रिका असेल तर त्यातले एकदम सोपे प्रश्न आले होते. ठीक आहे, किंवा पीडीएफ असेल ते बघतो मी. तर आपण एवढे थोडस ट्रिकी सोडवून घेऊ. तुम्हाला परीक्षेचे प्रश्न असे 0 लेवल वाटले पाहिजे की बाबा पहिली दुसरी प्रश्न आहे असे वाटले पाहिजे. मी पूर्ण तुम्हाला आयबीपीएस क्लर्क लेवल शिकवणार आहे. पूर्ण मॅथ असो, रिजनिंग असो, पूर्ण आयबीपीएस क्लर्क लेवल म्हणजे एकदम तुम्हाला येऊ शकतं. हा इथं बघा 2 आणि 6 आहे. आता काय होऊ शकतं, आता तुम्हाला काय सांगितलं, पहिले प्लसचं लॉजिक लावून बघायचं. आणि तर प्लस किती होत आहे, 4 वाढत आहे. 6 आणि 8 आहे तर किती वाढत आहे बघा, हे वाढत आहे 12. इथं वाढत आहे 12. इथं किती वाढत आहे, 36. ठीक आहे. तर तुम्ही जर बघितलं तर इथं फरक इथं 4चा येतोय, इथं 12चा येतोय फरक, आणि इथं 36चा येतोय. मला सांगा सॉल्व्ह होईल काय मेथडने? कारण कुठेही काही पॅटर्न लागत नाही. मग ऑब्झर्वेशन असं करायचं. आता मग संख्या जर तुम्ही बघितल्या, अजून एक संख्या तुम्हाला देतील ते. ठीक आहे. तर हे 4 जर मी दिलं, शक्यतो 5 चा नंबर सिरीज राहिली, 5चा नंबर तुम्हाला ते देतात. 4 कमी झाली पण ठीक आहे. तर आता बघायचं की खालचे जे संख्या ऑप्शन जे ऑप्शन जास्त वाले, म्हणजे संख्या केव्हा वाढते, एकदा प्लस झालं, एकदा प्लस केलं किंवा गुणाकार केला तर संख्या वाढते. मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं का 2 चे डायरेक्ट 6 झाले, 6 चे डायरेक्ट 18 झाले. म्हणजे आता आपल्याला एवढं लॉजिक कळतं की बेत्रिका 6 होतात हे आपलं पाहिलं, सायंत्रिका 18 होतात हे बघितलं. आता हे जोडी इथं लागतंय का बघायचं. तर 8 ला 18, 8 2 36, 8 त्रिक 54. मग पाठीपाठ सांगितलेलं 20 पर्यंत किंवा 25 पर्यंत. तर 8 त्रिक 54. तर गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 तर लॉजिक या ठिकाणी जात नाही. तर वापरते तेच असणार, दुसरं काय असणार. मग जर 3 ठिकाणी लॉजिक लागतंय, 2 पेक्षा जास्त ठिकाणी लॉजिक लागलं तर तेच लॉजिक शक्यतो राहतं. तर मग आता गुणिले 3 करा, तर इथं काय गुणिले 3 करा. तर 54 गुणिले 3 जर आपण केलं, 54 गुणिले 3, आता काही त्याचा गुणाकार पण चुकतो तर तसं करू नका. तर हे किती येणार आहे, 162. तर काय होतं 162 उत्तर आलेलं आहे. आणि तुम्ही आता जे लिहून घेताय, तर हे जे उदाहरण आपण क्लासमध्ये हे जे नोटबुक बनवा, त्याच्यामध्ये सगळे प्रश्न लिहून घ्या. ठीक आहे. तुम्ही जेव्हा अभ्यास करसाल तर तेव्हा तुम्हाला ते कळेल. कारण आपण नमुना एक्झाम पाहिजे, ह्याच टाईपचे एक्झाम तुम्हाला करायचे परीक्षेच्या आधी. म्हणजे तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त त्यावेळेस करू शकता. आता जे रेग्युलर करतात त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. तर इथं काय लॉजिक लागलं, तर गुणाकाराचं लॉजिक लागलं, गुणाकार. ठीक आहे. आता ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं वरचं. हे स्क्रीनशॉट करून घ्या, मी कट करतोय ना.
बघा 143 तुमचं बघा आता ज्यांचं आलं त्यांचं ठीक आहे, ज्यांचं नसणार त्यांनी बघून घ्या. ऑप्शन मी तुम्हाला दिले होते 700 600 143 काहीतरी असे ऑप्शन दिले होते. परत येतो वाटलं का ऑप्शन कमी असं मिळू शकता 700 600 143 150 ऑप्शन तर काही नाही आपण बनवतो. तर बघा आता इथं ऑप्शन तुमच्या पुढे आहे. तर बघा तुम्ही ऑब्झर्व केलं ऑप्शनचं दोन ऑप्शन मोठे आणि दोन ऑप्शन काय लहान. ठीक आहे. तर आपण बघू आता 2 आणि 5 आहे त्याच्यामुळे काय संबंध सांगा. तर 2 आणि 5 मध्ये संबंध बघितला तर 2 अधिक 3 5 होतात. किंवा 2 आता बघा पहिले प्लस जाऊन बघू इथं किती आहे प्लस 20 इथं प्लस 3 ठीक आहे प्लस 112 काय 112. आता इकडे बघा समजा इथं प्लस 3 झालं इथं प्लस 20 झाले प्लस 3 झालं. आता इथं प्लस 20 झाले असते तर आपण प्लस 3 प्लस 20 चं लॉजिक लावलं असतं. ठीक आहे पण तसं होतंय का नाही. त्यामध्ये लॉजिक फेल आहे. पहिलं प्लस मायनस लॉजिक या ठिकाणी येणार नाही. मग आपल्याला जावं लागेल दुसऱ्या लॉजिक काहीतरी आपल्याला बघावं लागेल. आता सगळं लॉजिकच आहे असं काही कन्फर्म नियम नाही फक्त ऑब्झर्वेशन. बघा तुम्ही जर बघितलं तर ही संख्या बघा एकदम जास्त वाढली तिथं 28 कुठे आणि 140 कुठं. जर एकदम संख्या जर वाढली तर काय करायचं तर गुणाकार झालेला आहे कारण गुणाकारामुळे संख्या एकदम जास्त प्रमाणामध्ये वाढते. तर मग कधी कधी प्लस किंवा गुणाकाराचं मिश्रण सुद्धा होऊ शकतं नंबर सिरीज मध्ये. ठीक आहे आणि इथं काय बघा प्लस 3 झाले समजा. आता एक कट करू आपण हे लॉजिक आपलं फेल झालं. हे लॉजिक फेल झालं. मला काय करायचं बघा तर प्लस 3 मग असं बघायचं की आता ही संख्या किती पट आहे तुम्हाला बघा हे पण दिसते तुम्हाला. तुम्ही इथं प्लस 3 येत आहे ठीक आहे म्हणजे या दोन संख्या सारखं येते पण इथं आणि इथं गोंधळ होतोय. तुम्ही असं लक्ष द्यायचं इथं 3च वाढले पण इथं 5च्या डायरेक्ट 5 पट वाढले म्हणजे खूप जास्त प्रमाणात संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. मग तुम्ही असं बघायचं हा 5 25 होतात का असं बघायचं. आता तुम्ही जेव्हा 200-300 प्रश्न सोडवशाल तर तेव्हा तुम्हाला येऊन जाईल ते. पण सध्या तर बघा ते गुणिले 5 लॉजिक लागल. ठीक आहे आणि इथं 28 पंचे करून बघायचं 140 होतात का तर होतात. म्हणजे काय झालं गुणिले 3 ते अधिक 3 गुणिले 5 अधिक 3 गुणिले 5. ठीक आहे आणि तुमचे पण आन्सर बऱ्याच जणांचे आलेले म्हणजे लॉजिक तुमचं लागलेलं आहे. ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ऑब्झर्वेशन पॉवर आपली चांगली असली पाहिजे मला तेच म्हणायचं आहे. तर बघा आता इथं काय होईल प्लस 3 या ठिकाणी येणार आहे. आता प्लस 3 जर घेतलं तर किती होईल 140 अधिक 3 काय झालं 143. काय झालेलं आहे 143. आता बघा बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम होतो परीक्षामध्ये तर परीक्षेत बऱ्याच जण गोंधळामध्ये असतात. आणि मग गोंधळामध्ये काय होतं समजा प्लस 3 गुणिले 5 प्लस 3 गुणिले 5 आपण काय करतो कधी कधी 140 गुणिले 5 पण करतात. मग घाई म्हणजे आपल्याकडून होतं तर 14.70 ते किती झालं बघा 700. पण हा क्रम खूप महत्वाचा आहे. प्लस 3 गुणिले 5 प्लस 3 गुणिले 5 परत प्लस 3च यायला पाहिजे म्हणजे हा क्रम फॉलो करा. जर एखाद्या चुकून जर हा क्रम फॉलो करा उलटा केला याला गुणिले 5 केलं तर हे 700 होईल आणि त्याचं ऑप्शन जे एक नंबरचं आपण दिलं होतं तर ते उत्तर देतील आणि ते काय चुकीचं होऊन जाईल. त्यामुळे थोडस मन स्थिर ठेवून त्या ठिकाणी प्रश्न बघत चला. हा 2 2 चे ग्रुप
बघा आता हे एक्झाम्पल दिलं तुम्हाला, तर अवघड काहीच नाही, फक्त ऑब्झर्वेशन पॉवर आहे. काय ऑब्झर्वेशन पॉवर आहे, ठीक आहे. व्हेरी गुड. तर बघा आता लॉजिक कसं लावायचं. आता जे हे व्हिडिओ रेकॉर्डिंग बघताय तर त्यांनी काय करायचं, जेव्हा प्रश्न लिहिला जातो तेव्हा व्हिडिओ स्टॉप करायचा आणि आपण लॉजिक लागतं ते बघायचं, पहिले विचार करायचा, 1 मिनिट द्यायचा कमीत कमी. असं नाही की चालले मूवी सारखे नुसतं व्हिडिओ बघत आणि अभ्यास काहीच नाही. प्रश्न लिहिला थोडस स्टॉप करायचा व्हिडिओ, अर्धा मिनिट ट्राय करून बघा तुमचं येतं का, आणि जर आलं तर ठीक, नाही आलं तर मग व्हिडिओ परत चालू करायचा. तुम्हाला 1 तासाचा व्हिडिओ पाहायला 2 तास लागले तरी चालेल, कारण मॅथ मध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे, ठीक आहे. तर आता बघू आपण इथं काय झालं. आता जे काही आपलं पहिलं लॉजिक आहे परत लिहितो, 4 12 15 45 48, ठीक आहे. आता मी काय करणार, पहिले बघणार. आता इथं इथं काही समजत नाही, 4 आणि 12 काही समजत नाही, तर प्लस येईल का गुणिले येईल. तर आपण असं करतो, प्लसचं करून बघू आपण. बघा प्लस 8 आले, इथं काय आलं प्लस 3 आले, ठीक आहे. इथं किती आले, ते झाले 20, इथे किती आले प्लस 3. बघा किती ताळमेळ लागतो का इथं, काहीच ताळमेळ लागत नाही. +8 +3 +20 काहीच ताळमेळ या ठिकाणी लागत नाही, ठीक आहे. मग काही जर ताळमेळ लागत नसेल तर समजून घ्यायचं इथं प्लस, जर संख्या आणि बघा आणि संख्या वाढतच आहे, लक्षात ठेवा नंबर सिरीज जर वाढत असेल तर त्या ठिकाणी प्लस आणि गुणिलेचं मिश्रण राहू शकतं, असं तुम्ही एक गृहीत धरा. बघा आपण दुसरं लॉजिक या ठिकाणी लावून बघू, ठीक आहे. तर बघा आता इथं बघितलं तर +3 कॉमन, बघा इथं पण 3 आलं, इथं पण 3 आलं, तर 2 ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. पण 2 ठिकाणी काय होतं, ही 45 ची संख्या आहे तर पण राहून डायरेक्टली 45 झाले, म्हणजे जर 3 वाढले पण इथे कधी वाढले डायरेक्ट 30 वाढले, म्हणजेच काय झालं, या ठिकाणी गुणाकार झालेला आहे, हे काय जास्त पटीने संख्या आलेली आहे, असं काही झालं. मग बघा 4 त्रिक 12, ठीक आहे. नंतर 15 त्रिक 25, हे लॉजिक लावलं. बघा 2 ठिकाणी लॉजिक लागलं. आता 2 ठिकाणी लॉजिक लागलं तर करा, म्हणजे इथं काय लॉजिक लागलं, तर गुणिले 3 अधिक 3 गुणिले 3 गुणिले 3 अधिक 3, हे लॉजिक या ठिकाणी लागलंय, गुणिले 3 अधिक 3. मग का आता जर गुणिले आधी आहे, बघा इथं प्लस आधी आलं होतं, क्रम खूप महत्वाचा आहे, प्लस गुणिले म्हणजे सिक्वेन्स वाईज येत होतं, पण इथं काय आलं गुणिले अधिक आणि पुढे काय गुणिले येणार आहे, ठीक आहे. तर गुणिले 3, तर गुणिले 3 जर तुम्ही केलं तर इथे येणार आहे 48 गुणिले 3 करा, 48 गुणिले 3 किती आलेले 144, काय आलं 144 आलं. तर अशा प्रकारे उदाहरण सोडवावे लागतात.
बघा आता इथं जरा एकदम सोपं लॉजिक दिसतंय. पाहिल्यावरच कळतंय बघा. 80 40 झाले, 40 4 ते 20, 20 4 ते 10, 10 4 ते 5. हा सुद्धा प्रश्न माझ्या असं 5 प्रश्न एकदम सोपे होते. मी तुम्हाला नंतर घेऊन दाखवणार ते कसे प्रश्न आले होते. पण सध्या आपण पहिले शिकून घेऊ आणि शेवटला ते घेऊ. तर बघा आता 80 40 आहे, तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या लॉजिक लावू शकता. जेव्हा भागिले 2 झाले, भागिले 2 झाले, भागिले 2 झाले, इथे मग भागिले 2 होईल. म्हणजे इथं वजाबाकी करायचा नाही, कारण इथं मोठ्या मोठ्या संख्या आहे आणि एकदम कमी कमी झाल्या, तर त्यामुळं लगेच समजून घ्यायचं की हे काय भागाकार झालेलं आहे. भागिले भागिले केलं तर 5 भागिले 2 किती आलं? 2.5. काय आलं? 2.5 या ठिकाणी आलेलं आहे. तर असंही तुम्हाला येऊ शकतं एक्झाम मध्ये. अजून बघा दुसरे प्रश्न बघू आपण. सहा 11 21 36 56. काय असं? ठीक आहे बघा कोणता ऑप्शन करायचा. बघा इथं ऑप्शन दिले मग खूप सोपं होऊन जातं आणि थोडंसं लॉजिक पण लागतं. आता बघा काय होतंय, मी सांगतो ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगितलं. पहिले काय बघायचं? ऑब्झर्वेशन. तर काय होतंय, संख्या वाढत चाललेल्या आहेत. मग दोन पॉसिबिलिटी आहे, एक म्हणजे प्लस, दुसरं म्हणजे गुणाकार, अशा दोन पॉसिबिलिटी आहे. तर तुम्ही जर बघितलं तर संख्या एवढ्या पण वाढत नाही. बघा 6 11 जवळजवळचे 21 36, कारण गुणाकारांच्या संख्या एकदम वाढतात. ठीक आहे. आता 45 डायरेक्ट 150 होतीये म्हणजे काहीतरी पटीने वाढतंय. पण इथे खूप कमी डिफरन्स आहे, म्हणजे इथं प्लस 100% असणार आहे. तर बघा 6 5 11 डिफरन्स घ्या. 11 10 21. आता हे बघा 21 आणि 36 मधला फरक घ्या. ठीक आहे. तर बघा किती आलं? प्लस 15, इथं प्लस 20, प्लस 20 या ठिकाणी आलेले आहे. आता बघा आता पण जे आपण एक्झाम्पल बघितले तर त्यामध्ये काय होतं, हा फरक जो आहे तर तो सारखा येत होता. पण नंबर सिरीज मध्ये कधी कधी असं होतं की डिफरन्स होऊन पण तुम्हाला लॉजिक लावावं लागतं. आता हे तुम्ही लक्षात आलं बघा 5 10 15 20 आहे, तर काय होत आहे डबल डबल वाढतं ना. बघा 5 डबल 10, 10 डबल 15, 15 डबल 20, म्हणजे हा जो फरक आहे तर हा 5 5 वाढतोय. म्हणजे इथं 5 चा फरक आला, इथं 10 चा आला, इथं 15 चा आला, इथं 20 चा आला, म्हणजे पुढे काय ना तर 25 चा फरक येणार. पुढे काय ना 25 चा फरक या ठिकाणी येणार. आणि तुम्ही 56 आणि 25 जर केले, 56 अधिक
25 तर काय होणार 81 काय होणार 81. किंवा तुम्ही जरा असा तुम्हाला समजलं नाही अरे समजून जातच आहे 5 10 15 20 तुम्हाला नाही समजणार म्हणजे 5-6चा फरक वाढत जातोय तर तुम्ही असं सुद्धा फरक करू शकता डबल डिफरन्स घ्यायचा बघा या दोघांचा डिफरन्स किती 10 आणि 5चा 5 या दोघांचा फरक किती आहे 5 आहे या दोघांचा फरक किती आहे 5 आहे अरे +5 आहे लक्षात घ्या +5चा फरक आहे त्यामुळे हे सुद्धा 5चा फरक अजून वाढेल म्हणजे 20 आणि 5 होईल 25 ठीक आहे मग हा जो 5चा डिफरन्स झाला 20 मध्ये मिळाले 5 25 झाले आणि हे 25 या 56 मध्ये मिळवले असंही तुम्ही करू किंवा डायरेक्टली जरी केलं तरी सोपं आहे आणि हा प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे आता बघितलं आपण प्लस मायनस गुणाकार भागाकार एवढ्या सिरीज तुम्हाला येऊ शकतात किंवा त्यात मिक्स पण होऊ शकतं काही पण आता तुम्हाला वर्ग वर्ग वर्गमूल ठीक आहे घन घनमूल यावरती सुद्धा नंबर सिरीज मध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो वर्ग घन 5 करून ठेवा वर्ग कमीत कमी 30 पर्यंत घन 20 पर्यंत ठीक आहे आणि तुम्हाला टेक्निक सुद्धा सांगितलेल्या आहे जर 5 असेल झालं तर त्यामुळे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो तर बघा कारण तुम्ही आता सांगितलं म्हणून तुम्ही लगेच केलं समजा पण आता तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे आज तुम्ही जर बघितलं इथं बेरीज करून बघा समजा तुम्हाला नाही समजलं वर्ग आहे बघा 4 5 9 9 7 16 ठीक आहे 16 9 25 तर या लॉजिकनं सुद्धा आन्सर तुमचं येऊ शकतं असं कंपल्सरी नाही तुम्ही वर्ग तुम्हाला समजलंच पाहिजे पण जर समजलं तर फास्ट आन्सर येऊ शकतं पण तुम्हाला जे सांगितलं फरक यायचा तर त्यांना कोणताही आन्सर येतं त्याचा कोणताही आन्सर येतं पण तुम्हाला जर वेगळ्या टेक्निक जर कळल्या तर अजून सोपं होऊ शकतं तर बघा आता मी समजा मला समजलं नाही वर्ग आहे तर मी फरक घेईन तर कितीचा फरक येतं 4 5 9 9 7 16 16 9 25 म्हणजे हा जो खालचा फरक आहे हा 5 ने वाढतोय म्हणजे तो 5चा फरक होता तर इथं 7चा झाला इथं 7चा होता तर इथं झाला 9चा म्हणजे पुढे कितीचा फरक राहील तर तो राहील 11चा मग 25 अधिक 11 25 अधिक 11 किती झाले 36 ठीक आहे तर आन्सर तुमचा आलेला आहे
आता समजा तुम्ही जर असा विचार केला, तुम्ही जर वर्गाच्या दृष्टीने सोडवलं 4 9 16 25, ठीक आहे. तुम्ही जर वर्गाच्या दृष्टिकोनातून सोडवलं तर बघा, तर तुम्हाला माहिती हा 2 चा वर्ग आहे, हा 3 चा वर्ग आहे 9, हा 4 चा वर्ग आहे, हा 5 चा वर्ग आहे. मग 2 3 4 5 आहे, तर पुढे काय येणार आहे? 6 चा वर्ग आहे, कारण 2 3 4 5, 5 नंतर काय येतं? 6 येतं, ठीक आहे. तर 6 चा वर्ग घ्या 36. 6 चा वर्ग काय? 36. तर अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकतात. बघा, आता 2 5 10 17 आणि 26, ठीक आहे. तर 5-5 सेकंड मध्ये आन्सर येतं. किती? 5-10 सेकंद. आता बघा, पहिले जी मेथड सांगितलेली आहे तर त्याचं डोकं लावायचं नाही. पहिले लॉजिकचं आपलं जे तुम्हाला डिफरन्स घ्यायला सांगितलेलं आहे तर तो घ्यायचा. तर बघा, 3 वाढले, किती वाढले? 5 वाढले, 7 वाढले, ठीक आहे. इथं 9 वाढले आणि इथं 11 वाढले. किती वाढले? 11. तर 3 9 5, 5 9 7 2 9 2 11. तर 26 मध्ये 11 मिळवा. तर 26 मध्ये 11 मिळवले, किती झाले? 37. ठीक आहे. तर हे आन्सर आलेले आहे. आता कोणी वेगळ्या प्रकारे लॉजिक सुद्धा लावू शकतो. आता मी काय सांगितलं तुम्हाला, वर्ग वर्गमूळ घनमूळ याच्यावरती प्रश्न तुम्हाला अंकास विचारला जाऊ शकतो. आता मला सांगा, 2 5 10 17 26, तुम्ही जर बघितलं हा काय 1 अधिक 1, हा 4 अधिक 1, हा 9 अधिक 1, 16 अधिक 1 आणि हा काय 25 अधिक 1, म्हणजे वर्गाच्या जवळ आहे. म्हणजे बघा, 1 चा वर्ग अधिक 1 म्हणजे झाले 2, 2 चा वर्ग अधिक 1 लागलं लॉजिक, 3 चा वर्ग अधिक 1, 4 चा वर्ग अधिक 1, 5 चा वर्ग अधिक 1. तर ही नंबर सिरीज तुम्हाला डायरेक्ट ऍज इट इज एक्झाम मध्ये येऊ शकते. त्यामुळे ठीक आहे, सोपं आहे. तर म्हणजे नंबर सिरीज मध्ये मल्टिपल लॉजिक लावू शकता, हे तुम्हाला सिद्ध करून दाखवायचंय. आता बऱ्याच जणांनी, तुम्ही कोणत्या मेथडने केलं? 1 नंबरच्या मेथडने केलं का 2 नंबरच्या मेथडने केलं? सांगा, तुमचं आन्सर कोणत्या मेथडने आलं? 1 का 2? ठीक आहे. 22 मध्ये 2 नंबरचा, परमेश्वर 1 नंबर, ठीक आहे. म्हणजे असं जेव्हा नंबर ऑफ स्टुडंट येतात तर त्यांचे वेगवेगळे लॉजिक लागतात. म्हणजे याच्यामध्ये
रिझनिंग मध्ये असं नाही होऊ शकत की एकच लॉजिक लागलं. समजा 10 स्टुडंट आहे तर 10 माझं जे लॉजिक लागलं नाही कधी कधी ते पण तुमचं लागू शकतं. असं मी बऱ्याच वेळेस क्लासमध्ये बघितलं. वेगवेगळे लॉजिक मला लावत असतो त्याला. ठीक आहे. तर बघा आता हे जे दोन आहे तर हे काय एकचा वर्ग अधिक एक, दोनचा वर्ग अधिक एक, तीनचा वर्ग अधिक एक, चारचा वर्ग अधिक एक, पाचचा वर्ग अधिक एक. तर तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे की हे वर्गाच्या जवळ आहे. तर तुम्ही हे लॉजिक वापरा किंवा हे लॉजिक वापरा, आन्सर तर एकच येणार आहे. आन्सर काय येणार आहे? एकच येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही लॉजिक वापरा, तुमचं उत्तर 100% बरोबर येईल. शक्यतो तुम्हाला प्लस मायनस लॉजिक पहिले वापरा, नाही आलं तर मग तुम्ही जर वर्गाचं लॉजिक जर व्यवस्थित लागलं तर ते वापरा. शेवटी आन्सर सारखंच येणार आहे. आता हे राहिलं तर पुढे काय येण्याचं बघा, एकचा वर्ग अधिक एक, दोनचा वर्ग अधिक एक, तीनचा वर्ग अधिक एक, चारचा वर्ग अधिक एक, पाचचा वर्ग अधिक एक. हे काय राहू शकतं? 6चा वर्ग अधिक एक म्हणजेच काय होईल? 36 अधिक 1 बरोबर 37. 36 अधिक 1 बरोबर 37. येतं लक्षामध्ये? स्क्रीनशॉट करून घ्या. तेव्हा 1 10 26 50 82. 1 10 26 50 82. तर आता इथं तुम्ही थिंक करून बघा. जे मेथड तुम्हाला वापरता येतात ते वापरा. ठीक आहे. तर मग पहिले आपण काय करू, प्लस मायनस करून बघू. ते लॉजिक लागतं की ते आधी बघू. तर प्लस जर बघा इथं 9 केलं, इथं 16. ठीक आहे. इथं किती येतं बघा 24. ठीक आहे. इथं किती येत आहे 32. तर दोघात फरक आपण घेतोय, हे ऑप्शन बाजूला ठेव सध्या. आता तुम्हाला 5 प्रश्न येतील, 5 प्रश्न. तर 5 प्रश्नापैकी 1 2 प्रश्न थोडे वेगळ्या लेवलचे असतात, म्हणजे थोडं थिंकिंग करावं लागतं. तर समजा आता असा प्रश्न आला तर लॉजिक तर लागत नाहीये. आता नंबर सिरीज जर बघितली तर वाढत चाललेली आहे. ठीक आहे. आता प्लस लॉजिक सांगितलं तुम्हाला, ते नाही लागलं इथं. प्लस कट. नंतर काय सांगितलं, गुणाकाराचं लावा. कारण सिरीज वाढते म्हणजे प्लस होईल किंवा गुणाकार होईल. तर गुणाकार बघा,
आता इथं जर गेलं तर काय येतंय, 1 गुणिले 9 10 होत आहे, तर 10चे अडीच पट आहे, तर काही मेळ लागतोय का? काही या ठिकाणी असं गुणाकारात सुद्धा लॉजिक लागत नाही. मग प्लसचं लागत नाही, गुणाकाराचं लागत नाही. मला या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागेल. आता तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं, तर याच्या संख्या ज्या आहे पूर्ण, तर या वर्गाच्या जवळच्या आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा एक मिनिट थांबा. इथं 2 घ्यायला पाहिजे, ठीक आहे. सॉरी, इथं नंबर थोडंसं हे झालेलं आहे. इथं 2 घ्यावं लागणार आपल्याला. इथं चुकून त्या ठिकाणी 1 झालं होतं, ठीक आहे. चुकून 1 झालं होतं, तिथं ते 2 पाहिजे. तर बघा, तर इथं हा जे आहे, तर 9 अधिक 1 म्हणजे हे काय झालं, 3चा वर्ग अधिक 1 याला आपण लिहू शकतो. याला 5चा वर्ग अधिक 1 लिहू शकतो. बघा, 5 वर्ग 25 अधिक 1 26. याला 7चा वर्ग अधिक 1 लिहू शकतो, म्हणजे 49 अधिक 1 50. याला 9चा वर्ग अधिक 1 असं लिहू शकतो आपण, ठीक आहे. याला काय 1चा वर्ग अधिक 1, ठीक आहे. कदाचित त्यामध्ये तुम्ही आलं नसेल तर 1 होतं, पण ठीक आहे, तुमचं लॉजिक लागलं असेल मला तरी वाटतं. तर तर ह्याचे आता इथं 82 आहे. माझं इथं काय होतं, विषम संख्या आहे, विषम. 1 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर 9. तर ही काय झाली, विषम संख्या चा वर्ग अधिक 1, ठीक आहे. काय झालं, विषम संख्याचा वर्ग अधिक 1 लॉजिक लागलेलं आहे. मग 9च्या येणारी विषम संख्या कोणती, तर 9 नंतर येते 11. तर काय येईल, 11चा वर्ग अधिक 1. तर 11चा वर्ग अधिक 1 काय होतं, तर 121 अधिक 1 बरोबर 122. बघा, 11चा वर्ग अधिक 1 म्हणजे काय, 121 अधिक 1, तर किती झालं ते उत्तर, 122 या ठिकाणी झालेलं आहे, ठीक आहे. तर आता आपण ते बरंच आज घेतलेलं आहे आणि पुढे पण आपण घेऊ, तसं आपला काही प्रॉब्लेम नाही टायमाचा. तर उद्या याच्या पुढचा पार्ट होईल, सगळे टाईप आपण कव्हर करू. आणि सगळे टाईप एकदा झाले की म्हणजे एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेले आहे किंवा काही वेगळ्या लेवलचे क्वेश्चन मला जर वाटले, तर मी ते उद्या सगळं शिकवून झाल्यानंतर ते एक सेशन राहील, 2-3 दिवस चालणार आपलं, 2 दिवस तरी नंबर सिरीज आपण घेऊ. आणि तुम्ही जर हा टॉपिक जर केला तर तुमचे 5 प्रश्न 5 मार्क हे 100% फिक्स होऊन जातात. त्यामुळे तुम्ही दररोज कमीत कमी 5 प्रश्न तरी नंबर सिरीजचे सोडवा. तो 300-400 प्रश्न देतो पीडीएफ बनवून, वाटलं त्याचे उत्तर पण देतो, ठीक आहे. त्याचे उत्तर पण देतो, प्रश्न पण देतो, 400-500 प्रश्न तुम्हाला देतो. तर तुम्ही दररोज तुमची एक्झाम येईपर्यंत 10-10 प्रश्न दररोज सोडवायचे. किती, दररोज 10-10, म्हणजे एका महिन्यामध्ये तुमचे 300 प्रश्न होईल आणि 3 महिन्यामध्ये 900 प्रश्न तुमचे होतील. तरी दररोज सॉल्व्ह करायचा नंबर सिरीज, काही वेळ लागत नाही. किती मिनिटं लागणार, एक सोडवा, 1 महिना जरी झाला तर तुम्हाला 10 मिनिटं द्यावं लागतील जास्तीत जास्त. पण दररोज सॉल्व्ह करा, कारण तुम्ही जेवढं जास्त सॉल्व्ह करसाल तेवढं प्रॅक्टिस होणार आहे. आणि हा टॉपिक 100% IBPS मध्ये एक सेट असतो 5 क्वेश्चनचा, तर तो डायरेक्ट 5 मार्क तुम्हाला देऊन जातो, ठीक आहे. तर त्यामुळे करा, म्हणजे तुम्ही कोणते 5 आणि 5 6 मार्क इथंच फिक्स होत आहे, ठीक आहे. फक्त प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे, असं विदाउट प्रॅक्टिस काही होणार नाहीये, ठीक आहे. बाकी आपला सिलेबस तर कम्प्लीट व्यवस्थित होणार आहे, काही त्यामुळे डाऊट नाही, ठीक आहे. बाकी तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच.